आज होता आत्यांच्या घरी कार्यक्रम. आत्यांनी लवकर 9:30ला बोलवलं होतं, पण मला जायला जमलं नाही. पाणीच वेळाने आले. घरचं पटपट सगळं आवरून घेतलं. बाबा शेताकडे गेले होते, येताना आंबे घेऊन आले. मे महिना म्हटल्यावर गावाकडे आंबे खाण्याची वेगळीच मजा. त्याच्या गावचं मंदिर ना माझ्या गावचं मंदिर एकच आहे, चिमकाई देवी मंदिर. मी माझं आवरून घेतलं ना चालले मी आत्याच्या गावी. माझ्या गावापासून आत्याचं गाव 1 किलोमीटर आहे. मला वाजलेले जायला 11:30. औचित्यवाडीला जायचं म्हणजे झालं, कुठं बाहेर गेलं नसल्यामुळे गाडी खूप घाण झाली होती. जायच्या अगोदर एक 5 मिनटं मी गाडी धुवून घेतली ना आता निघाले मी औचित्यवाडीला. औचित्यवाडीत आल्या करत होत्या वहिन्या चपात्या. छान अशा गप्पा मारत त्यांच्या चपात्या चालू होत्या. मी लाटू का विचारत होते, पण म्हटल्या नको, होत आलेत आता. चपात्या छान अशा तयार केलेल्या त्यांनी. मग काय, आत्या आल्या. आत्तीने सगळ्या चपात्या देवाकडे न्यायला एकत्र. मग आम्ही आलो चिमकाई देवी मंदिरपाशी. दुपारचा 1 वाजलेला. ऊन खूप लागत होतं. हे चिमकाई देवी मंदिर. चिमकाई देवी मंदिर हे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेलं आहे. एवढ्या गरमीत पण इथं गारवा छान येत होता. परिसर खूप छान आहे इथला. ऊन खूप लागत होतं. आम्ही घ्यायला गेलो दर्शन. आम्ही घेतलं चिमकाई देवीचं दर्शन. तिथून मग हा परिसर. ऊन खूप होतं. आता खूप जोरात भूक लागलेली. आम्ही गेलो, जेवण वाढत होते तिथं. पंक्ती खूप बसलेल्या. इथून पण परिसर खूप छान दिसत होता. सगळे पाहुणे आलेले. जेवण केलं आणि मी आलो घरी पोहोचले. मग समोरच्या तनुने दिले मला आणून जांभळे. व्हिडिओ कसा झाला आहे सबस्क्राईब करा, लाईक करा.